नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च रोजी असे काही धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते निर्णय काय आहे, त्याचा लाभ कोणाला होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर पहिला निर्णय आपण इथे पाहूया. 61 अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता मिळालेली आहे. राज्यातील 61 आदिवासी अनुदानित आश्रमशाळांच्या श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. 17 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून 2024-25 पासून श्रेणीवाढ करण्यात येणार आहे. 2024-25 पासून इयत्ता 8वी व 25-26 पासून इयत्ता 9वी आणि 26-27 पासून इयत्ता 10वीचा वर्ग सुरू करण्यास देखील मान्यता मिळालेली आहे. 44 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, कला व वाणिज्य सुरू करण्यास देखील मान्यता मिळालेली आहे. या ठिकाणी 2024-25 पासून इयत्ता 11वी व 2025-26 मध्ये इयत्ता 12वीचे वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरचा निर्णय आहे आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना ही राबवली जाणार आहे. राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी 2 योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या 2 योजना ज्या आहेत त्या राबविण्यात येणार आहेत. पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन, मिनी ट्रक व ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा, त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय, ऑटोमोबाईल, हॉटेल, धाबा सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज देखील दिले जाणार आहे. दुसऱ्या योजनेत पुढील 3 वर्षात 60 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामधून एकूण 18,000 आदिवासींना याचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण पुढचा निर्णय जो बघणार आहोत तर खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना. राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. यासाठी लागणाऱ्या 53 कोटी 86 लाख खर्चास देखील मान्यता मिळालेली आहे. अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1994 पासून कालबद्ध पदोन्नती दिली जाते. राज्य शासनाने 1 ऑक्टोबर 2006 पासून ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे, याच धर्तीवर या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील 2 लाभांची ही योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येईल. पुढील निर्णय बघूया. तर यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 27 HP पेक्षा जास्त पण 200 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट 75 पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात आलेली आहे. 27 पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपया अतिरिक्त वीज सवलत देण्यात आलेली आहे. सदर वीज सवलत 27 HP पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना तसेच 27 HP पेक्षा जास्त परंतु 201 HP पेक्षा कमी जोडभार असलेले जे यंत्रमाग वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करतील व ज्यांना मान्यता मिळेल अशा उद्योगांना लागू राहणार. राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 या कालावधीत ही सवलत लागू असेल. पुढील निर्णय आपण बघूया. तर धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. नवी मुंबईमधील खारघर नोड येथील सेक्टर 5 मधील भूखंड क्रमांक 46B हा 4000 चौरस मीटरचा भूखंड धनगर समाजास देण्यात येणार आहे. सिडको प्रचलित धोरणानुसार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून जाहिरातीचे भूखंडाचे वाटप करण्यात येते. मात्र याबाबतीत अपवाद करण्यात येऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास भाडेपट्ट्याने थेट वाटप करण्यात येणार. या विभागाने संबंधित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेला हा भूखंड योग्य रक्कम आकारून पोटभाडेपट्ट्याने हस्तांतरित केला जाईल. अभिनव समाज फाउंडेशन या धनगर समाजासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची नवी मुंबई येथे भूखंड मिळवण्याबाबतची पुढील निर्णय आपण पाहूया. GST मध्ये नवीन 522 पदांना मान्यता. वस्तू व सेवा कर विभागात नवीन 522 पदांना मान्यता देण्याचा निर्णय. वस्तू कर सेवा कर विभागाच्या 12,259 पदांच्या सुधारित आकृतिबंधाला देखील मान्यता मिळालेली आहे. नवीन पदांमध्ये 9 पदे अपर राज्य कर आयुक्त, 30 राज्य कर सह आयुक्त, 36 राज्य कर उपायुक्त, 143
सहाय्यक राज्य कर आयुक्त 275, राज्य कर अधिकारी 27, कर निरीक्षक आणि 2 स्वीय सहाय्यक लघु लेखक गट अ या पदांचा समावेश आहे. राज्याच्या एकूण महसुलात GSTचा हिस्सा. यापुढील निर्णय आपण बघूया. तर शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक आहे. जे काही आपल्याला गव्हर्नमेंटकडून डॉक्युमेंट मिळणार आहेत त्या सर्व डॉक्युमेंटवर आता आईचे नाव जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेले आहे. शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली कागदपत्रे, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यात मान्यता मिळालेली आहे. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात व नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदविण्यासाठीची मुभा ठेवण्यास मान्यता देखील दिलेली आहे. यानंतरचा जो निर्णय आहे तो BDD गाळेधारक व झोपडपट्टीधारक यांना दिलासा मुद्रांक शुल्क कमी करणारा निर्णय आहे. BDD गाळेधारक व झोपडपट्टीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक व शुल्क कमी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. हे मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 रुपये घेण्यात येईल. BDD चाळीतील अनिवासी गाळेधारक तसेच परिसरातील झोपडपट्टीमधील अनिवासी झोपडपट्टीधारकांसमवेत करण्यात येणाऱ्या पुनर्विकसित गाळ्यांसाठीच्या भाडेकरारनाम्यांवर आकारावयाचे शुल्क नाममात्र 1000 रुपये आकारण्यात येणार आहे. पुढील निर्णय जो आहे तो बघूया. तर महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकरात जागेत मुंबई महानगरपालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागांपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क, अमेरिका, लंडन, UK येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे. शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात हा भूखंड देण्यात येणार, त्यावर सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथील मे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडावरील करावयाची 1 जून 2013 ते सदर भूभागाचा प्रत्यक्षात ताबा घेण्याच्या जन्मदिनांकापर्यंतच्या कालावधीसाठीच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणास मान्यता मिळालेली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथील एकूण 211 एकर भूखंडापैकी मे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना 91 एकर भूखंड प्रत्यक्षात ताबा देण्याच्या दिनांकापासून ते पुढील 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने त्याचे नूतनीकरण करण्यास मान्यता मिळालेली आहे. पुणे मेट्रोच्या 3756 कोटीच्या कामांना मंजुरी. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकरणातील 3756 कोटी 57 लाख रुपयांच्या पूर्णतः उन्नत अशा स्वरूपाच्या मेट्रोच्या कामांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळालेली आहे. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा 1 मधील वनाज ते रामवाडी मार्गिका क्रमांक 2 च्या विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक मार्गिका क्रमांक 2A लांबी 1.12 किलोमीटर व 2 स्थानके व रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मार्गिका क्रमांक 2B लांबी 11.63 आणि 11 स्थानके या एकूण 12.75 किलोमीटर लांबी 13 उन्नत स्थानके असलेल्या मेट्रोच्या कामास मान्यता मिळालेली आहे. या कामासाठी 3756 कोटी 58 लाख रुपये खर्च येणार आहे. टप्पा 1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक 1.12 किलोमीटर लांबीचा असून या मार्गिकेवर 2 स्थानके प्रस्तावित. रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मार्गिकेची लांबी 11.63 किलोमीटर व या मार्गिकेवर 11 स्थानके प्रस्तावित. एकूण 12.75 किलोमीटर लांबी आणि 13 उन्नत स्थानके असलेल्या रुपये 3756 कोटी 58 लाख प्रकल्प
पूर्णत्व किमतीच्या पूर्णतः उन्नत मेट्रो पुणे रेल्वे प्रकल्पाची महामेट्रोतर्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली. छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष. राज्यात छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्यास तसेच जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यास मंत्रिमंडळाचा निर्णय. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखाली हे आयुक्तालय असेल. अल्पसंख्याक आयुक्तालय कार्यालयासाठी एकूण 36 पदे निर्माण करण्यास मान्यता मिळालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन अधिकारी हे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी म्हणून काम पाहणार. राज्यातील 36 जिल्ह्यातील अल्पसंख्याक कक्षांकरिता एकूण 85 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व बाबींची 8,45,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीस मान्यता मिळालेली आहे. MMRDAच्या 24,000 कोटींच्या कर्जास हमी. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास 24,000 कोटींचे कर्ज उभारण्यास शासन हमी देण्यास मान्यता. मुंबई प्रादेशिक नागरी पायाभूत सुविधा सुधार कार्यक्रमासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणाऱ्या कर्जांपैकी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी 12,000 कोटी रुपये अशा एकूण 24,000 कोटी रुपयांचे शासन हमी देण्यात येणार. MMRDFला KFWकडून कर्ज घेण्यास मान्यता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला जर्मनीच्या KFW या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून 850 कोटी रुपयांचे कर्ज व 18,77,00,000चे अनुदान घेण्यास मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता मिळालेली आहे. मुंबई प्रादेशिक नागरी पायाभूत सुविधा सुधार कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास KFW जर्मनी या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून 100 दशलक्ष युरो अंदाजे रुपये 850 कोटी रकमेचे अल्प व्याज दरातील कर्ज घेता येणार आहे. त्यापोटी या कार्यक्रमासाठी KFWकडून 2.2 लक्ष युरो अंदाजे रुपये 18.77 कोटी इतके अनुदान मिळणार आहे. पिंपरी चिंचवडमधील शेतकऱ्यांना 6.25% दराने जमीन परतावा. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकरिता संपादित करण्यात आलेल्या जमिनींकरिता संबंधित जमीन मालकधारकांना 6.25% प्रमाणे जमीन परतावा करण्यास मान्यता मिळालेली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकरिता या प्राधिकरणाच्या स्थापनेपासून म्हणजे 14 मार्च 1972 ते 31 मार्च 1983 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत अशा संबंधित जमीन मालकांना 6.25% प्रमाणे जमीन परतावा करण्यात येणार. जमिनीचा परतावा करताना सदर भूखंडाकरिता अनुज्ञेय असलेल्या 2.00 चटई क्षेत्र निर्देशांक विनामूल्य मंजूर करण्यास मान्यता मिळालेली आहे. अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळालेली आहे. हा भूखंड 1920.55 चौरस मीटर एवढा असून याची किंमत 67 कोटी 14 लाख इतकी आहे. उत्तर प्रदेश आवास व विकास परिषदेमार्फत सेक्टर 8D भूमी विकास गृहस्थान एव बाजार योजना शहानवाजपूर माझा येथे हा भूखंड आहे. या ठिकाणी महाराष्ट्र भवनाचे बांधकाम झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे सोयीचे आणि आरामदायीचे होईल. असेच त्यांची माफक दरात निवासाचीही व्यवस्था. पुढील निर्णय बघूया तर नजूल जमिनीसाठी विशेष अभय योजना. नागपूर व अमरावती विभागातील निवासी करणांसाठी भाडेतत्वावर दिलेल्या नजूल जमिनींसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या नजूल जमिनी निवासी कारणांसाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारचे भाडेतत्वावर दिल्या आहेत त्यांनाच 31 जुलै 2025 पर्यंत ही अभय योजना लागू करण्यात येणार आहे. नजूल जमिनीच्या फ्रीहोल्ड भोगावाटदारास करण्यासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर वितरणपत्रातील बाजार मूल्याच्या 2% एवढा प्रीमियम आकारण्यात येणार आहे. LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ. राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय तसेच श्रमिक भरपाई आयुक्त कार्यालयातील LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने 11 मार्च या रोजी घेतलेला आहे.
1 नोव्हेंबर 1999 किंवा त्यानंतर LLM पदवीसह सेवेत दाखल झालेल्या दिनांकापासून किंवा सेवेत असताना LLM पदवी प्राप्त केलेल्या दिनांकापासून हा लाभ दिला जाणार आहे। यासाठी येणाऱ्या 49 लाख एवढ्या खर्चास मान्यता मिळालेली आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील चिरागनगर घाटकोपर येथे सार्वजनिक निकडीचा प्रकल्प म्हणून उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळालेली आहे। या स्मारकासाठी 305 कोटी 62 लाख 29,173 इतका खर्च होईल। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत हे स्मारक उभारण्यात येणार आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संशोधन व प्रशिक्षण संस्था चिरागनगर घाटकोपर असे या स्मारकास नाव देण्यात येणार आहे। विधी व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतींची राज्यस्तरीय योजना सुरू करण्याचा निर्णय। या योजनेमध्ये नवीन कार्यालयीन इमारतींचे बांधकाम, इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण देखील करण्यात येईल। सध्या विधी व न्याय विभागाची 12 कार्यालये कार्यरत, काही भाड्याच्या इमारतीत व न्यायालयाच्या जागेत सुरू आहेत। औद्योगिक विभागांमधील नागरी जमीन कमाल धारणा अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनींसाठी अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाजकदा कलम 20 खालील औद्योगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनींचे दिनांक 23 जून 2021 पूर्वी त्याच कारणांसाठी हस्तांतरण झाले असल्यास त्यांना केवळ शेवटच्या हस्तांतरणासाठी त्या दिनांकास लागू असणाऱ्या हस्तांतरण शुल्काची व त्यावरील व्याजाची रक्कम आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सदरची रक्कम शासन जमा झाल्यानंतर अशा क्षेत्रांच्या इतर हक्कांतील नाजकता कलम 20च्या नोंदी कमी करण्याचा निर्णय। या योजनेचा लाभचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून 3 महिन्यात घेतल्यास व्याजासह हस्तांतरण शुल्कांच्या रकमेच्या 50% रक्कम व तदनंतरच्या 3 महिन्यात 75% रक्कम भरण्याची संबंधित भूखंडधारकास कंपनीस मुभा दिलेली आहे। पुढील निर्णय सावळी सदोबा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था। यवतमाळ जिल्ह्यातील सावळी सदोबा तालुका आर्णी येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रे व संस्थेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रूपांतरण करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे। या संस्थेकरिता लागणाऱ्या 34 पदांनाही मान्यता देण्यात आलेली आहे। संस्थेकरिता लागणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चापोटीच्या 4,59 लाखांच्या तरतुदीस मान्यता मिळालेली आहे। त्यानंतर पुढील निर्णय जो आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाटोळे जिल्हा सातारा येथे प्रशिक्षण केंद्र। सातारा जिल्ह्यातील मौजे वाटोळे तालुका पाटण येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळालेली आहे। या प्रशिक्षण केंद्राकरिता सर्वे नंबर 67 मधील 14.30 हेक्टर आर व सर्वे नंबर 75 मधील 4.86 हेक्टर आर अशी एकूण 19.16 हेक्टर आर मधील प्रस्तावित जमीन महसूल वन विभागांच्या संमतीच्या अधीन राहून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे शासनास 2022-23 आर्थिक वर्षात सुमारे 21,550 कोटी इतका महसूल जमा झाला तर 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 25,000 रुपये 200 कोटी इतके तर सन 2024-25 साठी 30,500 कोटींची महसुली उद्दिष्ट। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची शारीरिक क्षमता उद्गृत करण्यासाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी संस्थेसाठी मागणी करण्यात आलेल्या मौजे नवसारी येथील जमिनीवरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मौजे नवसारी येथील सर्वे क्रमांक 29 मधील 1.14 हेक्टर व सर्वे क्रमांक 133 मधील 0.81 हेक्टर सारथी पुणे या संस्थेस देण्यास येणार आहे। या जागेवर सारथी संस्था 500 मुलांचे व 500 मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, जिल्हा स्तरावर मुलींचे व मुलांचे प्रत्येकी 250 क्षमतेचे निवासी वसतिगृह, 500 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य भरती व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला
लसीकरण केंद्र इत्यादी सुविधांचा उभ्या केल्या जाणार आहे। गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय 11 मार्च 2024च्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL व केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो प्रमाणात रवा, चणा डाळ, साखर व 1 लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे। हे आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना व 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे। यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतकी खर्चाची मंजुरी मिळालेली आहे। जिल्हा बँक संचालकांवर 2 वर्षात अविश्वासात प्रस्ताव आणता येणार नाही। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकांवर 2 वर्षाच्या आत अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही, असा सहकार विभागाच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाने दिलेली मान्यता। या विषयाचे विधिमंडळामध्ये मांडलेले विधेयक मागे घेण्यास देखील मान्यता। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलमांमध्ये सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव हा 6 महिन्यांच्या आत सादर केला जाणार नाही, अशी तरतूद होती। 6 महिन्यांच्या कालावधीत अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास व्यवस्थापनासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होतात। ही बाब विचारात घेऊन 15 जानेवारी 2024 रोजीच्या अध्यादेशाद्वारे 2 वर्षाची ही केली तर राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024ला मान्यता। महाराष्ट्र राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024ला मंत्रिमंडळाची मान्यता। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कौशल्य व उद्योजकता विभाग, ऊर्जा, उद्योग व कामगार विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विकास विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, ग्राम्य विकास व पंचायत राज विभाग, अल्पसंख्याक विभाग, रोजगार हमी योजना प्रभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग या योजना ज्या आहेत निशिकांवर पात्र तृतीयपंथी लाभार्थ्यांना लागू करण्यास मान्यता देखील 11 मार्च 2024च्या या निर्णयामध्ये घेण्यात आलेली आहे। वन हक्क धारकांना सर्व योजनांचा लाभ देणार। राज्यातील वन हक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय वन हक्क धारकांमध्ये ते ज्या शासकीय योजनांच्या लाभास पात्र आहेत त्यावर जनजागृती करण्यात येणार आहे। ज्या योजनांचे लाभ वन हक्क धारकांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिकरित्या देणे शक्य आहे अशा योजनांचा लाभ विनालंबित वन हक्क धारकांना देण्यात येणार आहे। सामूहिकरित्या शासकीय योजनांचे लाभ वन हक्क धारकांना मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे क्षेत्रनिहाय समूह तयार करण्यात येणार आहे। त्यांच्या मागणीनुसार ज्या योजनांचा लाभ एकत्रितरित्या वन हक्क धारकांना देणे शक्य आहे त्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करून विविध शासकीय योजनांचे लाभ अभिसरणाच्या माध्यमातून वन हक्क धारकांना देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील निर्णय बघूया तर गिरणी कामगारांसाठी घरकुले बंद पडलेल्या 58 गिरणीमधील गिरणी कामगारांना सदनिका देण्याचा मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। सुमारे 1500 कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सदनिका बांधणीसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत संयुक्त भागीदारांद्वारे घरांची निर्मिती करण्यात येईल। यासाठी महाहाऊसिंगच्या कार्यक्षेत्राचा विस्तारही करण्यात येणार आहे। ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी 3000 कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे। डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 2 शासकीय महाविद्यालये। डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या 2 शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश करण्याचा निर्णय। शासकीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी करताना
विद्यापीठाला बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठांचा दर्जा देऊन तो अधिक सक्षम करण्यासाठी मुंबईतील काही शासकीय महाविद्यालयांचा या विद्यापीठात समावेश करण्याचा निर्णय 14 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. पुढील 2 वर्षात पूर्ण होऊ शकतील असे 75 सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण झालेल्या 155 प्रकल्पांचे कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी एकत्रित 15,000 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात 7,500 कोटींचे कर्ज नाबार्डकडून घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापैकी 5,000 कोटी रुपये अपूर्ण सिंचन प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि 2,500 कोटी सिंचन प्रकल्पांपैकी प्रथम टप्प्यातील कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी देखील निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. जलसिंचन ग्राहकांना वीज दर सवलत योजनेस मुदतवाढ. उच्च दाब व लघुदाब उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांना 31 मार्च 2025 मुदतवाढ देण्यात येणार आहे. उच्च दाब व उच्च दाब ग्राहकांना 1.16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति किलोवॅट इतकी सवलत मिळेल. लघुदाब उपसा सिंचन ग्राहकांसाठी 1 रुपया प्रति युनिट व स्थिर आकारात 15 रुपये प्रति महिना अशी सवलत मिळणार आहे. तर मित्रांनो, मंत्रिमंडळातील हे निर्णय 11 मार्च 2024 रोजीचे संपूर्ण निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.